लाडक्या बहिणींनो फक्त 1 मिनिट अपडेट बघा, फक्त 1 मिनिट. हे बघा, तुम्हाला 3,000 रुपये पाहिजे ना? लाडक्या बहिणींनो फक्त 1 मिनिट बघा काय मी सांगत आहे तुम्हाला. तर 3,000 रुपये आणि 13,714 रुपये संदर्भात सर्वात मोठी अपडेट. हे बघा, तुम्ही भरपूर दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट बघत आहेत. मार्च हप्ता आणि एप्रिल हप्ता या 2 महिन्याचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नव्हते, त्यामुळे तुम्ही सर्वजण वाट बघत होते. परंतु आता आता खुशखबर 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 बहिणींनो, वाटप सुरुवात. ओके, वाटप सुरुवात आता झालेली आहे. आणि आज किती जिल्ह्यात वाटप झाली तुम्हाला आले नसतील तर हा व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व सांगतो. काही नाही, पुढील 1 मिनिटात तुम्हाला अशी माहिती पाहायला भेटणार आहे जे तुम्हाला कोणीच सांगणार नाही. तुमचा हप्ता एवढ्या दिवसांपासून का थांबला होता? आता हे बघा काय झालं होतं की हप्ता थांबलेला होता. कशामुळे हप्ता थांबला होता? परंतु आता वाटप सुरुवात केलेली आहे. परंतु हप्ता का थांबला होता एवढे दिवस? त्याचं कारण पण समोर आलंय. बघा काय कारण होतं ते कारण पण तुम्हाला सांगतो मी. आता व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. पहा आता संपूर्ण माहिती. हे पहा लाडके बहिणींनो, येथे काय म्हटलेलं आहे बघा. बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुका होत्या, त्यामुळे लाडकीच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत असे काही जणांकडून सांगण्यात येत आहे. पण मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना सरकारकडून लवकरच आता गुड न्यूज मिळणार आहे, कारण या आठवड्यातच लाडक्या बहिणींसाठी सरकार मोठा निर्णय घेणार आहे. बघा काय झालं होतं, एवढ्या दिवसांपासून हप्ता का थांबला होता लाडक्या बहिणींनो? त्याचं एकच कारण. हे बघा, तर बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुका होत्या, ज्या काही निवडणुका चालू होत्या, त्यामुळे हप्ता थांबला होता. परंतु आता काही टेन्शन नाही, संपूर्ण पार पडलेलं आहे. आता लाडक्या बहिणींना टेन्शन घेण्याची जरूरत नाही. आता डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप संदर्भात अपडेट. बघा आता 3,000 रुपये वाटप संदर्भात किती जिल्ह्यात त्याबद्दल पण माहिती आलेली आहे. तुमच्या जिल्ह्यात आला नसेल हप्ता तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, अपडेट बघा. हे बघा काय माहिती आहे. तर आता यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. तर किती बहिणी पात्र आहेत लाडकी बहीण योजनेसाठी? फक्त 1 लाख म्हणत आहे मी, 1,89,00,000 आणि 54,00,000 बहिणी अपात्र आहेत. बरोबर, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे संपूर्ण माहिती. आता सांगण्याचं तात्पर एकच आहे की लाडक्या बहिणींना आता सरकार गुड न्यूज जी देत आहे ते आता या आठवड्यातच हप्ता तुमच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे, जरी तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर. मग आता किती जणांना हप्ता आला? सुरुवात झालेली आहे. आणि असं नाही की लाडकी बहीण योजनेचा हप्ता डायरेक्ट सर्वांना येऊन जातो. पहिले काही जिल्ह्यात, मग काही जिल्ह्यात, अशा पद्धतीने हप्ता येत असतो. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका की आमच्या खात्यामध्ये हप्ता अजून जमा झाला नाही. तुमच्या खात्यामध्ये केव्हा हप्ता जमा होणार आहे तुम्हाला सांगतो मी. केव्हा जमा होणार आहे तुमच्या खात्यामध्ये हप्ता? बघा आता ती अपडेट तुम्हाला सांगतो. हे पहा, आता ती माहिती मी तुम्हाला सांगतो. पहिले भरपूर बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत. ज्या ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत, तर ज्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे, त्यांचे जेवढे पण हप्ते थांबले असतील ते सर्व त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. तुमचे पण हप्ते थांबले असतील किंवा जरी तुम्हाला हप्ताच मिळाला नसेल तर लाडक्या बहिणींनी तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती केली असेल 30 एप्रिलच्या पहिले, तर तुम्हाला तुमचे जेवढे पण थांबलेले हप्ते आहेत ते सर्व तुम्हाला भेटतील. ओके, सर्व तुम्हाला भेटतील. तर तुम्ही फक्त ई-केवायसी दुरुस्त केली पाहिजे, बस, दुसरं काहीच नाही. तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती केली असेल तर काहीच टेन्शन घेण्याची जरूरत नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये सरकार तुमचे थांबलेले हप्ते पण टाकणार आहे आता, जरी तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती केली असेल तर. त्यामुळे काही बहिणींना थोडी जास्त रक्कम मिळू शकते, थोडी जास्त रक्कम काही बहिणींना मिळू शकते आणि बाकी सर्व बहिणींना मग नवे हप्ते मिळतील. आलं लक्षात? आता खरंच 3,000 रुपये मिळणार का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न. 3,000 म्हणजे मार्च आणि एप्रिलच्या 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळतील, कारण 2 महिन्याचे ऑलरेडी हप्ते थांबलेले आहेत ना, मार्च आणि एप्रिलचे. मग या 2 महिन्याचा हप्ता मिळेल का? बघा त्या संदर्भातच आता अपडेट आलेली आहे बहिणींनो, आणि हीच अपडेट तुमच्यासाठी खास आहे. बघा आता स्क्रीनवरती. हे पहा आता अपडेट काय आहे, लक्षपूर्वक ऐका. मंगळवारी राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक असेल आणि या बैठकीत लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकीच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यामुळे मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडकीला 3,000 रुपयेचं गिफ्ट मिळू शकते. बघा काय म्हटलेलं आहे,
दर महिन्याला 10 तारखेला पैसे येऊनच जायला पाहिजे, हप्ता येऊनच जायला पाहिजे, परंतु सध्या हप्ता थांबलेला होता. कशामुळे थांबला होता तुम्हाला ते कारण पण सांगितलं निवडणुकांचं. परंतु आता इथे काय म्हटलेलं आहे बघा, मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत तुमच्या समोर आहे संपूर्ण माहिती. हे बघा, मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना 3,000 रुपये गिफ्ट मिळू शकते. 3,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळू शकतात. लाडकी बहीण योजनेचे गिफ्ट नाही म्हणू शकत आपण, तो तुमचा हक्काचाच पैसा आहे, तुमच्या हप्त्याचा पैसा आहे तो हप्ता. ओके, तो हप्ता तुम्हाला मिळणार आहे. 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे 10 मेच्या, हे बघा, मे महिन्याच्या 10 तारखेपर्यंत, म्हणजे 10 मेच्या पहिलेच हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. ओके, त्यामुळे जास्त टेन्शन घेण्याची जरूरत नाही. 10 मेच्या पहिलेच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये इथे 3,000 रुपये जमा होतील. म्हणजे तुमचा जो काही हप्ता आहे, हे बघा, तुमचा मार्च महिन्याचा हप्ता, ओके, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. मार्च आणि एप्रिलचे, मार्च 1500 आणि एप्रिलचे 1500 मिळून 3,000. आता खरंच 3,000 रुपये जमा होतील का? हे बघा, मागच्या वेळी पण असं सांगण्यात आलं होतं, परंतु हे संपूर्ण डिपेंड असतं GR मध्ये. आता जरी GR मध्ये निधी कमी आला, फक्त एकाच महिन्याचा निधी आला तर मग 1500 मिळतील. 2 महिन्याचा निधी मंजूर होऊन आला तर मग 3,000 रुपये मिळतील. आला तुमच्या लक्षात? कारण अधिकृत जी माहिती आहे किंवा अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही, त्यामुळे अधिकृत घोषणा आज होईल आणि हप्ता पण वाटप केला जाणार आहे. त्यामुळे सांगतात की कोणत्या क्षणी हप्ता देखील आता सुरुवात होणार आहे आणि 10 मेच्या पहिलेच राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ओके, तरी सर्वात महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी. तर GR येणार आहे, ज्यामध्ये निधी पण मंजूर होईल आणि किती निधी येतो हे त्यावरती डिपेंड असेल आणि त्यानुसार हप्ता तुम्हाला मिळणार आहे. ओके, चला ठीक आहे. आता मी तुम्हाला इथे बघा, तुम्हाला मी अजून इथे बोललो होतो, हे बघा काय म्हटलेलं आहे इथे, 3,000 रुपये संदर्भात तर माहिती मी तुम्हाला दिली, बरोबर लाडक्या बहिणींनो. आता 13,714 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, ही अपडेट पण जाणून घेणं फार गरजेचं आहे. चला तर मग 13,714 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट आपण आता इथे जाणून घेणार आहोत. आणि लाडक्या बहिणींसाठी अजून महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्यावरच तुम्हाला समजेल. लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघत राहा, तुमच्यासाठी फार महत्त्वाची माहिती आहे. हे बघा, आता ज्या पद्धतीने मी तुम्हाला बोललो 13,714 रुपये संदर्भात, तर बघा ही अपडेट आहे. तर हे आहेत 22 कॅरेट सोन्याचे भाव. हे बघा, सोनं चांदीचे भाव पण तुम्हाला सांगत असतो, परंतु आज मी तुम्हाला 22 कॅरेटचा सोन्याचा भाव याच व्हिडिओमध्ये सांगून देत आहे. कारण 22 कॅरेटचाच भाव का सांगताय, कारण महिलांचे दागिने वगैरे बनतात 22 कॅरेटमध्येच. त्यामुळे आज जरी तुम्ही 1 ग्राम सोनं खरेदी करायला गेले 22 कॅरेट, तर 13,714 रुपये तुम्हाला आज मोजावे लागतील. किती? 13,714 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. आणि ही अपडेट तीच होती. ओके, 13,714 रुपयाची ही अपडेट तीच होती, जी तुम्ही थंबनेलवरती बघितली, जी तुम्ही पोस्टरवरती बघितली, ही तीच माहिती होती. ओके, टायटलमध्ये बघितलेली माहिती. चला, 13,714 आणि 3,000 रुपये संदर्भात संपूर्ण माहिती दिली. परंतु इथे जरी तुम्ही बघितलं, 10 मेच्या पहिलेच हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी हप्ता तुमचा थांबला काही कारणास्तव, तर ते 2 कारणामुळेच हप्ता थांबू शकतो. ते 2 कारण कोणते ते सांगतो आता बघा. जरी लाडक्या बहिणींनो हप्ता थांबण्याची वेळ पण आली, तर 2 कारणामुळे हप्ता तुमचा थांबू शकतो. तो म्हणजे आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक नसणे. ओके, आधार कार्ड जरी तुमचं बँकेशी लिंक नसेल तर हप्ता तुमचा थांबू शकतो. त्यामुळे आधार कार्ड बँकेशी लिंक पाहिजे. ओके, त्यानंतर एक कारण अजून आहे, KYC जरी तुम्ही केलीच नसेल तरी हप्ता तुम्हाला मिळणार नाही. ओके, जरी तुम्ही KYC केले नसेल तरी हप्ता तुम्हाला भेटणार नाही. समजलं तुम्हाला? त्यामुळे KYC पण फार महत्त्वाचे आहे लाडकी बहीण योजनेसाठी. आता भरपूर बहिणींनी दुरुस्ती पण केलेली आहे, काही बहिणींनी केली नसेल तर आता त्यांचा हप्ता तर थांबलाच असं समजून घ्या. कारण जवळपास आता आकडा समोर आलेला आहे 54 लाख. किती? 54 लाख एवढ्या लाडक्या बहिणींचा हप्ता बंद म्हणजे अपात्र करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता या बहिणींचा हप्ता आता भेटणार नाही यांना, आणि फक्त 1,89,00,000च बहिणींना हप्ता भेटणार आहे. त्यामुळे एवढ्या बहिणी अपात्र आहेत. आता अजून तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगतो. काय झालेलं आहे बघा लाडकी बहीण योजनेमध्ये, की जे काही छाननी चालू आहे त्यामध्ये अजून पण चेकिंग चालू आहे की कोणत्या बहिणीचं उत्पन्न जास्त गेलं. संपूर्ण हे चालूच आहे अजून पण. म्हणजे जरी तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त गेलं ना, 2.5 लाखपेक्षा जास्त गेलं तर तुमचा हप्ता ऑटोमॅटिकली बंद होईल. तर अशा पद्धतीने प्रोसेस पण चालूच आहे. म्हणजे ज्या गरजू महिला आहेत आणि ज्या बहिणींसाठी ही योजना सुरू केलेली आहे, फक्त त्याच बहिणींना
रेग्युलर हप्ता मिळावा यासाठी शासन काम करत आहे आणि ही योजना सुरू केलेली आहे. म्हणजे गोरगरीब महिलांसाठी जी योजना सुरू करण्यात आलेली आहे आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांनाच लाभ मिळेल असं यामध्ये आहे. ओके. आणि फक्त उत्पन्नच नाही तर भरपूर गोष्टी बघितल्या जातात ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. चला ठीक आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती बघितली आहे. संपूर्ण माहिती सांगितली आणि हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये वाटप होणार आहे. ओके. तुम्ही ज्या हप्त्याची एवढ्या दिवसांपासून वाट बघत होते ना, तर निवडणुकांमुळेच ते थांबलेलं होतं. परंतु आता काहीच थांबणार नाही. आता डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये खटाखट हप्ता जमा होणार आहे. ओके. त्यामुळे मोबाईलचे मेसेज चेक करत राहा, कारण हप्ता आल्यावर तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येतो लाडक्या बहिणींनो. ओके. चला ठीक आहे. या व्हिडिओमध्ये 3,000 रुपये किंवा 13,714 रुपये संदर्भात संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली. संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये, आपल्या गावरान भाषेमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे. चला व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज लाडकी बहीण योजनेसंदर्भात छोटे असो मोठे असो जी माहिती माझ्याकडे आली ती माहिती तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत.